करता येईल तर तसा विचार करावा असे मी निर्देश दिले. आता पुढची बातमी. आपल्याला पृथ्वीवरून चंद्र खूप सुंदर दिसतो, पण ज्याने चंद्रावर पाऊल टाकलंय त्यालाच चंद्र नेमका कसा आहे, चंद्राच्या पृष्ठभागावर कसे खड्डे आहेत ते माहिती आहे. पण आपल्याला चंद्राचा पृष्ठभाग पाहण्यासाठी आता चंद्रावर जाण्याची गरज नाहीये. तुम्ही भिवंडीला आलात तरी चंद्रावर गेल्याचा फील येईल. भिवंडीतल्या रस्त्यांवर असे खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डे आहेत तेच कळत नाहीये. भिवंडीतले रस्ते या खड्ड्यांमुळे मृत्यूचा मार्ग बनले आहेत. या खड्ड्यांनी आता एका डॉक्टरचाही जीव गेलाय. पाहूया एक रिपोर्ट. भिवंडीतले खड्डे की मृत्यूचा सापळा. भिवंडीतल्या खड्ड्यांनी डॉक्टरचा जीव घेतलाय. घटना आहे सिराज हॉस्पिटल समोरची. डॉक्टर मोहम्मद नशीम अन्सारी आपल्या घराकडे निघाले होते, पण रस्त्यात त्यांना मृत्यूनं गाठलं. रस्त्यांवरचे हे खड्डे त्यांच्या मृत्यूचं कारण ठरलेत. कॉन्क्रीट आणि पेवर ब्लॉक मधील गॅपमुळे त्यांची दुचाकी घसरली आणि ते थेट कंटेनर खाली आले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झालाय. कल हमारे डॉक्टर नसीम अंसारी का इंतकाल हुआ. बहुत दर्दनाक मौत थी. उसको देख के हमारा भी दिल दहल गया. मैं सिर्फ प्रशासन से ये रिक्वेस्ट करूंगा कि आप जब कॉरपोरेशन काम करते हैं तो उसको अच्छे दर्जे का मटेरियल यूज़ करें. और जो अभी जैसे प्रशासन ने काम किया था लेकिन उसके बाद फिर दूसरे आ जाते सीसीटीवी वाले, फिर गड्ढा खोदने वाले, उसमें नागरिकों का भी बेहाल होता है. आज प्रशासन, आज इतनी मौतें हो रही, लोग चल नहीं पा रहे हैं और यहाँ प्रशासन जागने को चाहिए. पूरी की पूरी जिम्मेदारी कॉरपोरेशन की. कॉरपोरेशन को इसमें तुरंत जल्द से जल्द एक्शन लेना चाहिए. कंटेनर चालक मोहम्मद असलमला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पण या अपघातात फक्त कंटेनर चालक दोषी आहे का? तर नाही. या अपघातात कंटेनर चालका इतकाच दोष आहे प्रशासनाचा. भिवंडीत खड्ड्यांमुळे मृत्यू होण्याची ही काही पहिली घटना नाहीये. महिनाभरात तिघांनी आपला जीव गमावलाय. बरं, अपघात झाला की प्रशासन काय करतं? तर तेवढ्याच भागात डागडुजीची ठिगळं लावून मोकळं होतं. भिवंडी शहर किंवा ग्रामीण भागात आता खड्ड्यांनी बळी घ्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत खड्ड्यांमुळे तिघांचा बळी भिवंडीत गेलाय. काल रात्री घडलेल्या घटनेमध्ये एका डॉक्टरचा अपघाती मृत्यू झालेला आहे. त्यामध्ये खड्ड्यांमुळे अपघात झाल्यामुळे हा डॉक्टर जो आहे तो या ठिकाणी आपण बघू शकतो की हाच तो स्पॉट आहे ज्या ठिकाणी डॉक्टरची दुचाकी जी आहे ती या ठिकाणी घसरली आणि मागून येणाऱ्या कंटेनरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्याने एका डॉक्टरचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. जी तफावत आपण या ठिकाणी बघू शकतो की कॉन्क्रीट आणि हे पेवर ब्लॉक याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 इंचाचा गॅप आणि तफावत असलेली. आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात खड्डा जो कशा पद्धतीने भरण्यात आलेला आहे तर फक्त आणि फक्त या ठिकाणी खडी टाकून देण्यात आली. त्यामुळे हा जो समतोल आहे तो या ठिकाणी मॅच होत नाही. त्यामुळे या ठिकाणी दुचाकी घसरते आणि या ठिकाणी अपघात होतात. अपघात झालेल्या भागात डागडुजी केली की झालं. अरे पण इतर खड्ड्यांचं काय? या खड्ड्यांमुळे कुणाचा जीव गेल्यानंतर त्याची डागडुजी होणार का? आता हा बघा, भिवंडी वाडा मनोर महामार्ग. या रस्त्याची अक्षरशः चाळण झालीय. मागील 3-4 दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे भिवंडी वाडा महामार्गाची अक्षरशः चाळण झालेली आहे. हजारो कोटी रुपये खर्च करून भिवंडी वाडा रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, परंतु परिस्थिती जैसे थेच या ठिकाणी आहे. आपण जर या ठिकाणी बघितलं तर या महामार्गावरती मोठमोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत आणि त्याचा त्रास येथील येणाऱ्या जाणाऱ्या चालकांना असेल, वाहन धारकांना असेल, तसेच या ठिकाणी जे ग्रामस्थ असतील त्यांना या ठिकाणी अक्षरशः त्रास जो आहे तो सोसावा लागतोय. रस्त्यांसाठी केलेला हजारो कोटींचा खर्च कसा खड्ड्यात गेलाय बघताय ना. सर्वसामान्यांचं आयुष्य इतकं स्वस्त झालंय का? सर्वसामान्यांनी सगळे टॅक्स भरायचे, मतदानावेळी प्रलोभनांना भुलून मतं द्यायची आणि एकदा का निवडणुका संपल्या की तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडणार. एका मताची किंमत कळते, पण मतदाराच्या जीवाची किंमत नाही का? सर्वसामान्यांना फार काही अपेक्षा नाहीयेत, पण त्यांच्या किमान गरजा तरी पूर्ण करा. अजून किती जीव गेल्यावर रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत? खड्ड्यांच्या प्रश्नांकडे आता तरी उघडा डोळे, बघा नीट. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी.